नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। महाराष्ट्रात मतदान झालंय, आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। मात्र निकालापूर्वी अहमदनगर, नागपूर आणि लातूरच्या जनतेला काय वाटतं, कोण होणार त्यांचा खासदार, पाहूयात आमच्या या क्या बोलती पब्लिक या स्पेशल सेगमेंटमधून। प्रत्येकाच्या मनातला प्रश्न नेमकं नागपूरकर काय विचार करतात आपण विचारूया। सर, काय होईल 4 जूनला, काय वाटतंय? आएगा तो मोदीच येणार आहे सगळ्या ठिकाणी। नागपुरात काय होणार, गडकरी की विकास ठाकरे? नॅचरली गडकरीच। गडकरी जी आएंगे, 100% आएंगे। मोदी। नागपुरात कोण येणार? गडकरी। नागपुरात गडकरी आणि तिथे मोदी। विकास आघाडी महाराष्ट्रात जास्त येणार की महायुती जास्त येणार? ये काटे के शक्कर है। नितीन गडकरी। का कोण येणार, देशात कोण येणार? मोदी। ना महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती? महायुति। देशात कोण येणार? बीजेपी। नागपुरात पता नहीं, बीजेपी आएगी शायद। महाराष्ट्रात कोण येणार? बीजेपी। त्यांना विचार आहे दादा, एक मिनिट, कोण येणार महाराष्ट्रात, कोण येणार? कांग्रेस। हा? कांग्रेस। नागपुरात कोण येणार? विकास ठाकरे। विकास ठाकरे। कोण येणार नागपुरात? विकास ठाकरे। भाजपा ही आएंगे दूसरे। भाजपा। चांसेस 50-50 चांसेस है। नितीन गडकरी। नितिन गडकरी। नितिन गडकरी। उसके अतिरिक्त कोई नहीं, नितिन गडकरी के अतिरिक्त। ना नितिन गडकरी, सॉरी। भाजप। नागपूर में गडकरी साहेब। नागपुरातील सीताबर्डी परिसरात आपण आहो। इथल्या बस स्टॉपवर आपण विचारूया लोकांना की नेमकं 4 जूनला नागपुरात काय होणार। यांच्यात अंदाज माहित नाही आपल्याला। नागपुरात कोण येईल असं वाटतं? नागपुरात गडकरी येणार। गडकरी। हा? गडकरी। ते नाही सांगू शकत। नागपुरात काय होईल? गडकरी येऊ शकते। कोण येईल हे खरं सांगता येत नाही। तरी अंदाज काय वाटतं, तुमचा अंदाज काय? मी विकास ठाकरे। विकास ठाकरे वाटते। हा। देशात? राहुल गांधी। नागपुरात? गडकरी साहेब। आणि देशात? देशातला नाही सांगू शकत। कोण येईल? गडकरी साहेब। आणि देशात? बीजेपी। गडकरी साहेब कन्फर्म नागपुरात। आणि देशात? मोदी साहेब येऊ शकते। नागपुरात काय होईल? गडकरी साहेब। आणि देशात? देशात सांगता नाही। गडकरी। आणि देशात? बीजेपी। नागपुरात कोण येईल वाटतं? गडकरी। आणि देशात? देशामध्ये मोदी। 4 जूनला नितीन गडकरी चुनून येणार नागपूरमध्ये। भाऊ नमस्कार, काय म्हणता? बरं, नागपुरात विकास ठाकरे निवडून येईल की नितीन गडकरी? तर लोक तर म्हणते बा नितीन गडकरी म्हणून। तुम्हाला काय वाटते? लोकांच जाऊ दे, आम्हाला बी तेच वाटते। काय कोण निवडून, नागपुरात कोण निवडून येईल? पंजा आला पाहिजे ना, विकास भाऊ ठाकरे। आणि देशात कोण येईल? राहुल गांधी। पाशी कोण येईल नागपुरातून निवडून? काय सांगू? तरी काही तर सांगा। सोनिया गांधी। सोनिया गांधी निवडणुकीतच उभे नाही यावेळेस। नागपुरात विकास ठाकरे येईल की नितीन गडकरी येईल? गडकरी। गडकरी साहेब आपलं। गडकरी। काका नमस्कार, नागपुरात कोण निवडून येईल? हाँ, गडकरी जी आएंगे क्योंकि उन्होंने विकास किया, भारत के लिए किया, नागपुर के लिए तो किया ही। कोण आहे का? देश में प्रधानमंत्री पुनः नरेंद्र मोदी जी बनेंगे। आपल्याला तर नितीन गडकरी पाहिजे नाही ना, काहीच नाही। कोण पाहिजे मग? आपल्याला ते काँग्रेस पाहिजे ना आपल्याला। विकास ठाकरे पाहिजे असं म्हणायचं? हा। मावशी कोण येईल? हा? विकास ठाकरे। देशात कोण येईल असं वाटतं? पंजा। मावशी, तुम्ही इकडे सावलीत बसले, नागपुरात कोण निवडून येईल, पंजा की कमळ? पंजा। हा? पंजा। नितीन गडकरी की विकास ठाकरे? विकास ठाकरे। विकास ठाकरे येईल। आणि देशात? पंजाच येणार आहे, जाऊ द्या। ताई, कोण निवडून येईल नागपुरात? मी इथली नाहीये म्हणून मी नाही सांगत। देशात कोण येईल? देशातले आहे तुम्ही, कोण येईल देशात? मोदी सोडून कोणी आला तरी चालेल आम्हाला। हा? मोदी सोडून कोणी आला तरी चालेल। येईन गडकरी साहेब येतील नागपुरातून। आणि देशात? मोदी साहेब। नागपुरात विकास ठाकरे येईल की गडकरी येईल? गडकरी। आणि देशात? मोदी येईल का राहुल गांधी येईल? राहुल गांधी। इकडे गडकरी येईल आणि तिकडे राहुल गांधी येईल असं. का सांगू मी आता? गडकरी साहेब येईल। आणि देशात? देशात मोदी। मावशी, कुठे चालला तुम्ही? राहुल गांधी म्हणून सांगितलं। सध्या मी नगर शहरातील विशाल गणपती मंदिराजवळ आहे आणि या परिसरातील आपण नागरिकांची चर्चा करूया। काय वाटतं, काय कल आहे नगर दक्षिणचा? नगर दक्षिणचं काय स्थिर सरकार पाहिजे ना देशाला। एवढे खिचडी सरकारचं पण उपयोग नाही होणार। तसं स्थिर सरकार मोदी देऊ शकतील अशी जनतेची अपेक्षा आहे। सुजय विखे। सुजय विखे। कशामुळं? उत्कृष्ट काम आहे सुजय विखे। कशामुळं? डेव्हलपमेंट। तर दोन्हीकडे टफ फाईट चालू आहे, तर निवडून तरी येणार सुजय विखेच आहेत। काटेकी टक्कर आहे, मत कोणी सांगू शकत नाही। कोणतं गाव आहे? सशिवाडी। सशिवाडी। काय कल आहे? काय आता सांगताना येतच। आता दोन्ही पहिलवान आता कुस्तीला निघलो, एक कोणता तरी पाडणार, एक जितणार आहे। त्याचं काय? कोणतं गाव आहे? जीवर। जीवर।
आमच्याकडं दोन्ही पण 50-50 झाले. तरीच म्हणलं ना आम्ही बदल करायचा थोडा. बदल करायचा. तेच चेहरे नको तरी. तुतारी कशामुळं? थोडे खेडेगावात थोडी भावनाच येत आली. यांनी जर काही राष्ट्रामध्ये काळा बाजार केला नाही विखेनी तर लंके 1 नंबर निवडून येणार म्हणजे येणार. कोणतं गाव आहे? वाळून पारगाव. जसं अनिल भैयांचा नारा होता भयमुक्त नगर, तसं निलेश लंकेश नगर शहराला नगरमध्ये भयमुक्त करू शकतात. वातावरण आता काय बाळासाहेब विखे, डॉक्टर सुजय विखे. आम्ही मतदान करीत नाही कोणाला काही. मतदान करायचं आहे. गाव कोणतं? देवगाव. देवगाव. वातावरण काय? दोन्ही पण जास्त चालले. दोन्ही पण. कोणतं गाव कोणतं? देरेवाडी. दरेवाडी. काय वातावरण काय लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण लंकेत चाललेलं आहे. माझं काही दोन्ही बी आहेत आमच्या इथे. दोन्ही चालले समान. कोणतं गाव? आगडगाव. आगरगावला काय चर्चा आहे लोकसभेची? समान. निलेश लंकेश आहेत. निलेश लंके. कशामुळं? काम नाही केली भाजपवाल्यांनी. काय? लंकेश. लंके. कोणतं गाव? उकडगाव. उक्कडगाव. काय वातावरण? वातावरण कमळ. कमळ. कोणतं गाव कोणतं? इमामपूर. तुतारी. कशामुळं? कामच नाही करत भाजप बोली, सगळं वाटोळ करून ठेवलं ना त्यांनी. विखे की लंके? लंके. लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येऊन ठेपलेला आहे. लोकांमध्ये उत्सुकता आहे. लातूरच्या बसस्थानकावर आपण आहोत. लोकांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की एक अंदाज जाणून घेणार आहोत की लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता पक्ष निवडून येईल, कोणता उमेदवार निवडून येईल, यावेळेला कोण निवडून येईल वाटतंय? काँग्रेस. भाजप निवडून यायला आधी त्यांनी प्रगती केलेली आहे. ऑनलाईन सर्व गोष्टी झालेल्या आहेत. मुलांना प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मिळते, अवेलेबल होती. विकास पाहिला तर कुठेच विकास नाही, फक्त विकास झाला असे सांगतात. परिवर्तन होणे काळाची गरज आहे. निवडून येईल वाटतंय? काळगे, डॉक्टर काळगे. मतदान केलं का यावेळेला? कोण निवडून येईल वाटतंय, किंवा मग युवकांचे काय मुद्दे राहिलेले आहेत वगैरे काय वाटतं? काँग्रेसच. काँग्रेस निवडून येईल. डॉक्टर काळगे. काँग्रेस. आता ते काय सांगा सर, आम्ही काय म्हणून आपल्या मनावर आहे का ते. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वैयक्तिक तरी आता भाजप फुल येईल असा आमच्याकडे अंदाज आहे. अंदाज काही सांगता येत नाही. कोण निवडून येईल वाटतं? काँग्रेस. महागाई आहे, बेरोजगारी आहे, त्या समस्याला आणि शेतीमालाचे भाव कमी झालेत. काय मोदी येईल असं वाटतं? काँग्रेस. भाजपचं केंद्रामध्ये चांगला आहे, पण राज्यामध्ये जी आहे ती फडणवीस साहेब जे आहेत ती पक्षाला संपल्याशी थंड बसणार नाही. मोदी येईल म्हणतो. मोदी येईल.